Hello students, today's lecture we will discuss about plant breeding and seed technology. In this paper, the first section is plant breeding, and in this plant breeding section, the next topic is hybridization. Okay, hybridization technique. मग ॲक्च्युअल हायब्रिडायझेशन टेक्निक काय आहे, हायब्रिडायझेशन काय करायचं आहे, किंवा हायब्रिडायझेशन कॅरेक्टरिस्टिक्स फीचर्स काय आहेत, किंवा हायब्रिडायझेशनचे प्रोडक्टिव्हिटी काय आहे, हायब्रिडायझेशनची अचिव्हमेंट काय आहे, किंवा का म्हणून ते करायचं आहे, ह्या सगळ्या कन्सेप्ट किंवा हा जो कन्सेप्ट आहे तो आपल्याला काय करायचा आता बघायचा आहे. त्यामध्ये आता फर्स्ट व्हॉट इज मीन बाय हायब्रिडायझेशन टेक्निक, त्याचे डेफिनेशन. Then hybridization is the process of developing plants and animals having some desired qualities like a high yield, disease resistant and tolerance to climate etc. म्हणजेच आता हायब्रिडायझेशन अशी टेक्निक आहे जी काय करता येते, प्लॅन्टवरती सुद्धा ॲप्लाय करता येते आणि ॲनिमल्सवरती सुद्धा काय करता येते, आपल्याला ॲप्लाय करता येते. मग त्याचे जे डिझायर्ड कॅरेक्टर्स असतील, जे फॉरवर्ड कॅरेक्टर्स असतील, क्वालिटी कॅरेक्टर्स काय करायचे, त्याचे इम्प्रूव्ह करायचे, त्याची प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती प्रोडक्टिव्हिटी काय करायची, त्याची इम्प्रूव्ह करायची. दिस इज ए हायब्रिडायझेशन टेक्निक. डिसीज रेजिस्टन्स व्हरायटी काय करायची, प्रोड्यूस करायची. टॉलरन्स व्हरायटी प्रोड्यूस करायची टू क्लायमेट एक्सेट्रा. मग त्याचे जे क्लायमेट असेल किंवा त्या स्पेसिससाठी जिच्यावरती आपण ही हायब्रिडायझेशन ही टेक्निक ॲप्लाय करणार आहोत, त्या स्पेसिसचं, त्या प्लॅन्टचं किंवा त्या ॲनिमलचं काय असलं पाहिजे क्लायमेट, आपण किंवा त्याची फेवरेबल कंडिशन आपण तिथं कॅरी केली जाईल आणि त्याच्यानुसार त्याचं काय केलं जाईल, हायब्रिडायझेशन टेक्निक त्याच्यावरती ॲप्लाय केली जाईल. म्हणजे कोणत्या कंडिशनला ती प्लॅन्ट हायब्रिडायझेशन टेक्निक ॲप्लाय करील, ॲडॅप्ट करील, त्याच प्लॅन्टवरती ती हायब्रिडायझेशन टेक्निक आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. देन ऑब्जेक्टिव्ज ऑफ हायब्रिडायझेशन. मग त्याच्या काही ऑब्जेक्टिव्ज आहेत हायब्रिडायझेशन टेक्निकचे. मग त्यामध्ये फर्स्ट आहे टू आर्टिफिशियली क्रिएट ए व्हेरिएबल पॉप्युलेशन फॉर द सिलेक्शन ऑफ टाईप्स विथ डिझायर्ड कॉम्बिनेशन ऑफ कॅरेक्टर्स. म्हणजे हायब्रिडायझेशन टेक्निक ही काय आहे, आर्टिफिशियली क्रिएट व्हेरिएबल पॉप्युलेशन. म्हणजे ही प्रोसेस कशी आहे, फुल्ली किंवा टोटली आर्टिफिशियली प्रोसेस आहे, ह्युमन क्रिएटेड प्रोसेस आहे. सिलेक्शन ऑफ टाईप्स विथ डिझायर्ड कॉम्बिनेशन्स ऑफ कॅरेक्टर्स. मग याच्यामध्ये काय केलं जाते, डिझायर्ड कॅरेक्टर्स किंवा हाय इव्हॉल्ड कॅरेक्टर्स असतील, इम्प्रूव्ह झालेले कॅरेक्टर्सच असतील, त्याचा प्लॅन्ट काय केले जातील, नेक्स्ट जनरेशन प्रोड्यूस करण्यासाठी सिलेक्ट केले जातील विथ द हेल्प ऑफ हायब्रिडायझेशन टेक्निक किंवा हायब्रिडायझेशन प्रोसेससाठी. मग त्यांनी सांगतानाच काय सांगितलं, फर्स्ट कॅरेक्टर इट इज अ आर्टिफिशियली क्रिएशन्स. म्हणजे काय आहे, आर्टिफिशियली प्रोड्यूस झालेली एक प्रोसेस आहे आणि त्याच्यामध्ये हायली इव्हॉल्ड आणि कॉम्बिनेशन कॅरेक्टर्स ज्याच प्लॅन्ट काय करतील, फॉरवर्ड केलेले असतील किंवा डेव्हलप केलेले असतील, त्याच प्लॅन्ट किंवा तेच ॲनिमल्स काय केले जातील, इथं यूज केले जातील हायब्रिडायझेशन टेक्निकसाठी. टू कंबाईन द डिझायर्ड कॅरेक्टर्स इन टू ए सिंगल इंडिव्हिज्युअल्स. मग एका इंडिव्हिज्युअलमध्ये, एका पॅरेंट्समध्ये किती कॅरेक्टर असले पाहिजे, हे नंबर ऑफ कॅरेक्टर्स काय असले पाहिजे, कंबाईन झालेले पाहिजे. डिझायर्ड कॅरेक्टर, ॲडव्हान्स कॅरेक्टर त्याच्यामध्ये डिझाईन झालेले पाहिजे, तरच तेच हायब्रिडायझेशनसाठी काय केलं जाईल, यूज केलं जाईल. देन टू एक्सप्लॉइट अँड युटिलाइज द हायब्रिड व्हरायटीज. मग याच्यामध्ये अजून डेव्हलपमेंट करून, अजून कॅरेक्टर्स ॲड करून याचं काय केलं जाते, हायब्रिड व्हरायटी जी आहे हे डेव्हलप केली जाते. दिस इज अ हायब्रिड व्हरायटीज. देन टाईप्स ऑफ हायब्रिडायझेशन. मग हायब्रिडायझेशनचे परत काय केले आहेत, टाईप्स केलेले आहेत. मग त्याच्या बेसवरती किंवा कोणत्या बेसिसवरती याचे काय केलेले असतील, टाईप्स केलेले असतील. आता त्यामध्ये आहे इंट्रा व्हरायटल हायब्रिडायझेशन. आता इंट्रा व्हरायटल हायब्रिडायझेशन म्हणजेच काय, द क्रॉसेस आर मेड बिटवीन द प्लॅन्ट्स ऑफ सेम व्हरायटी. आता इंट्रा व्हरायटल म्हणजेच काय, जी प्लॅन्टची काय आहे, सेम व्हरायटी आहे, त्या सेम व्हरायटीच्याच प्लॅन्ट्स काय केले जातील, सिलेक्ट केले जातील हायब्रिडायझेशनसाठी. दिस इज अ इंट्रा व्हरायटल. देन इंटर व्हरायटल ऑर इंट्रा स्पेसिफिक हायब्रिडायझेशन. मग आता याच्यामध्ये इंटर व्हरायटल ऑर इंटर स्पेसिफिक, जसं इंट्रा मीन्स वाट, दोन सेम स्पेसिस किंवा दोन सेम व्हरायटीमध्ये काय केलं जाईल, सिलेक्शन केलं जाईल, हायब्रिडायझेशन टेक्निक केली जाईल. देन द क्रॉसेस आर मेड बिटवीन द प्लॅन्ट्स बिलॉंगिंग टू डिफरंट व्हरायटीज.
आता इंटर व्हरायटल म्हणजेच काय, एकाच व्हरायटी आहे पण दोन स्पेसीस तिच्या वेगवेगळ्या आहेत, मग ती स्पेसी त्या दोन स्पेसीस काय केल्या जातील, यूज केल्या जातील. एकच व्हरायटी आहे पण तिच्या दोन स्पेसीस काय केल्या जातील, यूज केल्या जातील आणि त्या दोन्हीचं काय केलं जाईल, क्रॉसिंग ओव्हर केलं जाईल आणि त्याच्यापासून फॉर्मेशन होईल इंटर व्हरायटल ऑर इंटर स्पेसिफिक हायब्रिडायझेशन. देन इंटर स्पेसिफिक हायब्रिडायझेशन ऑर generic hybridization. The crosses are made between two different species, the same genus. मग आता याच्यामध्ये काय केलं थर्ड टाईप्समध्ये द क्रॉसेस आर बिटवीन टू डिफरंट स्पेसीज, म्हणजे दोन डिफरंट स्पेसीज आहेत, दोन डिफरंट स्पेसीजच्या प्लांट आपण घेतल्या हायब्रिडायझेशनसाठी, पण त्यांचे जीनस जे आहेत, जीनस हे त्यांचे सेम असतील. ओके, दिस इज अ इंटर स्पेसिफिक हायब्रिडायझेशन ऑर इंट्राजेनेटिक hybridization. Then procedure of hybridization, it involves the following steps. मग त्याच्यामध्ये फॉलोइंग स्टेप्स काय काय सांगितलेले आहेत ते आपण इन शॉर्ट बघूया. त्यामध्ये फर्स्ट आहे सिलेक्शन ऑफ पॅरेंट्स. आता फर्स्ट सिलेक्शन ऑफ पॅरेंट्स म्हणजेच काय, आपल्याला एक जी इंडिव्हिज्युअल आहे जिच्यावर आपण काय करणार आहोत, हायब्रिडायझेशन टेक्निक अप्लाय करणार आहोत, ती पॅरेंट प्लांट म्हणून आपण काय करणार आहोत, यूज करणार आहोत. मग ती आपल्याला फर्स्टली काय करायची, सिलेक्ट करायची. दिस इज अ सिलेक्शन ऑफ पॅरेंट्स. ओके, मग तिच्यामध्ये हाय इव्हॉल्ड कॅरेक्टर असतील, इम्प्रूव्ह झालेले कॅरेक्टर्स असतील, तर तीच प्लांट, तेच ऑफस्प्रिंग, तेच नेक्स्ट जनरेशनसाठी ॲज अ पॅरेंट म्हणून आपण काय करणार, यूज करणार. देन नेक्स्ट सेल्फिंग ऑफ पॅरेंट्स आर आर्टिफिशियली सेल्फ पॉलिनेटेड. मग त्याचं काय करणार, आपण जे सिलेक्शन केलेलं आहे त्या प्लांटचं, त्याचं काय करणार, आर्टिफिशियल त्यांचं क्रॉसिंग ओव्हर करणार किंवा सेल्फिंग केलं जाईल बाय सेल्फ पॉलिनेशन. पण कोणत्या प्रकारचं, आर्टिफिशियल इन टाईप्स. ओके, आता आपण ते सिलेक्ट केलं आहे आणि त्यानंतर त्यांचं पॉलिनेशन जे आहे ते सुद्धा काय करायला, आपल्यालाच ती प्रोसेस ॲप्लाय करावं लागेल, म्हणून सेल्फ पॉलिनेटेड प्लांट्स. देन सेकंड इमॅस्क्युलेशन प्रोसेस. मग ॲक्च्युली इमॅस्क्युलेशन प्रोसेस काय आहे. देन इमॅस्क्युलेशनमध्ये काय केलं तर रिमूव्हल ऑफ अँथर बिफोर अँथेसिस, दॅट इज कॉल्ड ॲज ए इमॅस्क्युलेशन. म्हणजेच काय करायचे, अँथर्स जे आहेत फ्लावर्समधले किंवा पॅरेंट्स जे आपण यूज करणार आहोत. फॉर एक्झाम्पल आता आपण हिबिस्कस प्लांटचं जर घेतलं आहे तर त्याच्यामध्ये काय केलं जाणार, मेल आणि फिमेल हे दोन्ही पण कॅरेक्टर्स काय असतील तिथं प्रोड्यूस असतील, डेव्हलप झालेले असतील. मग त्यातलं काय करणार, आपण फक्त मेलच कॅरेक्टर्स काय करणार, सेपरेट करणार आणि ज्या प्लांटवरती आपल्याला काय करायचं आहे, क्रॉसिंग ओव्हर करायचं आहे, मग त्याच प्लांटमधले काय करणार, फ्लावर्समधले आपण ज्या फ्लावरचे आपण फिमेल किंवा गायनोशियम यूज करणार आहोत ते आहे तसेच ठेवायचे आहेत आणि ज्या प्लांटचा आपण मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट यूज करणार आहोत फ्लावरचे अँथर, ते आपण कट आउट करून जे फिमेल फ्लावर आहे त्याच्यावरती काय करणार, ते अटॅच करून देणार. दिस इज अ इमॅस्क्युलेशन प्रोसेस. देन नेक्स्ट बॅगिंग. मग बॅगिंग म्हणजेच काय, त्याच्यामध्ये काय केलं जाईल, त्या प्रोसेसमध्ये बॅगिंगमध्ये ती जे आपण अँड्रोशियम आणि गायनोशियम ह्या दोन्हीचं जे कॉम्बिनेशन केलेलं आहे, ते कॉम्बिनेशन केलेले जे प्लांट्स आहेत किंवा ते फ्लावर आहे ते पूर्ण काय करणार, रॅप करणार पॉलिथिन बॅगमध्ये. दिस इज अ बॅगिंग प्रोसेस. देन आता हे बघा, इथं काय केलं, बॅगिंग प्रोसेस केलेली आहे ही आपल्याला दिसत आहे. इमॅस्क्युलेशन झाल्यानंतर लगेच काय करायचं, तिचं बॅगिंग करायचं. ओके, देन इमॅस्क्युलेशन झाल्यानंतर बॅगिंग केलं. बॅगिंग झाल्यानंतर ती पूर्णपणे रॅप करून आपण ठेवलेली आहे. नॉट अ कंटॅमिनंट, त्याच्यामध्ये काय झालं पाहिजे, कॉन्टॅमिनेशन नाही झालं पाहिजे, त्यासाठी आपण ते पॉलिथिन बॅग यूज करून बॅगिंग करत आहोत. त्यानंतर टॅगिंग मीन्स वाट, त्याला काय करतं आहे, नंबरिंग देणं किंवा त्याला एक स्पेशल असा टॅग प्रोव्हाइड करणं, स्टिक करून देणं, जेणेकरून आपल्याला काय होईल त्याच्यावरती हे इमॅस्क्युलेशन प्रोसेस आपण कोणत्या प्लांटचं मेल घेतलं आहे आणि कोणत्या प्लांटचा फिमेल पार्ट यूज केला आहे आणि कोणत्या डेटला आपण ते क्रिएट केलेलं आहे, ते सगळं टॅगिंग आपण काय करतो, त्या टॅगवरती प्रोड्यूस करतो आहे किंवा राईट डाऊन करतो आहे आणि तो टॅग त्या प्लांटला, त्या पॉलिथिन बॅगला स्टिक आउट करून देतो आहे. त्यानंतर क्रॉसिंग ओव्हर. मग त्याच्यामध्ये काय होतं आहे, क्रॉसिंग ओव्हर होतं. ओके, मग हार्वेस्टिंग अँड स्टोरिंग द एफ सीड्स.
मग त्याच्यामध्ये काय केलं जातं, हार्वेस्टिंग अँड स्टोरिंग. मग त्याचं जे क्रॉसिंग झालेलं आहे, डेव्हलपमेंट झालेलं आहे, त्याच्यामधून काय केलं जातं, ज्याचं हार्वेस्टिंग केलं जातं ज्यावेळेस ते पूर्ण मॅच्युअर होईल त्यावेळेस, आणि त्याचं स्टोअर केलं जातं. देन रेझिंग द F1 जनरेशन, दिस इज अ F1 जनरेशन. ओके, दिस इज अ hybridization technique. It is a simple process. Then outline classification किंवा outline of the hybridization types. Okay, types of hybridization. मग basing on taxonomic relationship of two parents, hybridization group into two types. मग त्याचे बेसिकली 2 टाईप्स केलेले आहेत हायब्रिडायझेशनचे. त्यामध्ये इंटर व्हरायटल हायब्रिडायझेशन आणि सेकंड आहे डिस्टंट हायब्रिडायझेशन. मग इंटर व्हरायटल हायब्रिडायझेशन आहे त्याच्यामध्ये इंट्रा स्पेसिफिक आहे आणि इंटर स्पेसिफिक आहे. त्यानंतर डिस्टंट हायब्रिडायझेशनमध्ये इंटरा जेनेरिक आहे आणि इंटर जेनेरिक हायब्रिडायझेशन आहे. देन हायब्रिडायझेशन टेक्निक इज फिनिश. ओके, मग हायब्रिडायझेशन टेक्निकमध्ये काय आहे, सिम्पल प्रोसेस आहे. दिस इज अ हायब्रिड प्रोडक्शन करण्यासाठी ती प्रोसेस आहे. त्यामध्ये आपण बघितलेलं आहे व्हॉट इज अ हायब्रिडायझेशन. त्यानंतर हायब्रिडायझेशन टाईप्स आपण बघितले कशामध्ये होतं आहे. त्यानंतर कोणत्या बेसवरती त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं. त्यानंतर त्याचे टाईप्स आहेत आणि त्याच्या काही प्रोसेसेस आहेत, सिम्पल प्रोसेसेस, त्या प्रोसेस आपण बघितलेल्या आहेत. दिस इज अ हायब्रिडायझेशन टेक्निक. ओके, थँक्यू.